चिल्या पिल्यांना जन्म देणारी आई व्हावी कविता. चिल्या पिल्यांना जन्म देणारी आई व्हावी कविता. नवकोटी लेकरांची रमाई व्हावी कविता. चिल्या पिल्यांना जन्म देणारी आई व्हावी कविता. नवकोटी लेकरांची रमाई व्हावी कविता. आणि मूकनायकाच्या समतेची लढाई व्हावी कविता. मूकनायकाच्या समतेची लढाई व्हावी कविता. आणि शाहू राजांसारखी मोठ्या मनाची दिलदार व्हावी कविता. दिलदार व्हावी कविता. कवितेचं शीर्षक स्वातंत्र्य. एवढ्या मोठ्या कवींसमोर कविता सादर करतोय, मला माहित नाही ही कविता आहे की नाही, परंतु ते आपण स्वीकारावी. कवितेचं शीर्षक स्वातंत्र्य. की आझादी का अमृत महोत्सव साजरा करणाऱ्यांनो, आझादी का अमृत महोत्सव साजरा करणाऱ्यांनो, कधी आमच्या वस्तीत येऊन कधी आमच्या स्वातंत्र्याचे प्रश्नही त्या संसदेत मांड. आझादी का अमृत महोत्सव साजरा करणाऱ्यांनो, कधी आमच्या वस्तीत येऊन कधी आमच्या स्वातंत्र्याचे प्रश्नही त्या संसदेत मांड. आणि विचार इथल्या व्यवस्थेला की समानतेच्या या देशात का घडत आहेत वारंवार फक्त दलित हत्याकांड. कधी पाण्यासाठी तर कधी गाण्यासाठी, कधी पाण्यासाठी तर कधी गाण्यासाठी, कधी कुणापुढे झुकत नाही म्हणून तर कधी जास्त शिकत आहेत म्हणून आमच्या आया बहिणींची ही अब्रू लुटली जात आहेत. सांगा ना मग साहेब, स्वतंत्र या देशात आमच्या खुनेचा आरोपी केव्हा पकडला जात आहे? अहो स्वतःसाठी, स्वार्थासाठी, लालचेसाठी, खुर्चीसाठी, अहो स्वतःसाठी, स्वार्थासाठी, लालचेसाठी, खुर्चीसाठी इथं एका रात्रीत सत्ता बदल होऊन नवीन सरकार स्थापन होऊ शकते, पण आमच्या खुनेचा आरोपी पकडला जाऊ शकत नाही. अशा बिकाऊ कमजोर प्रशासनाचा मी धिक्कार करतो. अशा बिकाऊ कमजोर प्रशासनाचा मी धिक्कार करतो. तुम्ही खुशाल करा त्यांची गुलामी. मी डोक्यात बुद्ध, मनगटात आंबेडकर ठेवून शंड असलेल्या व्यवस्थेविरुद्ध बंड करतो. कसे म्हणावे, कसे म्हणावे आज आम्हाला स्वातंत्र्य आहे, कसे म्हणावे आज आम्हाला स्वातंत्र्य आहे, आरोपी सुरक्षित ठेवून आम्हालाच ठेचल्या जात आहे. कसे म्हणावे आज आम्हाला स्वातंत्र्य आहे, आरोपी सुरक्षित ठेवून आम्हालाच ठेचल्या जात आहे. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचीच केली जाते विटंबना. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाचीच केली जाते विटंबना. आणि विटंबना करणारा नेहमीच मनोरुग्ण दाखवल्या जात आहे. विटंबना करणारा नेहमीच मनोरुग्ण दाखवल्या जात आहे. आणि आमच्या स्वातंत्र्याची लढाई मी म्हणतो आता पुन्हा लढावी लागणार. आमच्या स्वातंत्र्याची लढाई मी म्हणतो आता पुन्हा लढावी लागणार. 1947 ला इंग्रजांच्या विरोधातली होती, आता आमच्याच विरोधात लढावी लागणार. आता आमच्याच विरोधात लढावी लागणार. का? कारण धर्मात दंगली घडवण्याची यांची चाल आहे. अरे धर्मात दंगली घडवण्याची यांची चाल आहे. अरे धर्मवेड्या, किती पुरावे देऊ, तुझं माझं या सगळ्यांचं रक्त लाल आहे. अरे हातात हिरवा भगवा नाही तर तुझ्या रक्तात तिरंगा पाहिजे. की हातात हिरवा भगवा नाही तर तुझ्या रक्तात तिरंगा पाहिजे. आणि वाटत असेल थोडं काही तर तुझ्यातला सुखदेव राजगुरु भगतसिंग जिवंत पाहिजे. तुझ्यातला सुखदेव राजगुरु भगतसिंग जिवंत पाहिजे. साहेब, साहेब उतरलोच आम्ही रस्त्यावर करायला अन्याय विरुद्ध कल्ला. साहेब उतरलोच आम्ही रस्त्यावर करायला अन्याय विरुद्ध कल्ला, तर आमच्यावरच उठवला जातो जीव घेणा हल्ला. हो साहेब, एवढा अन्याय आमच्यावरती होतो आहे तरी तुम्ही साधी एखादी प्रेस कॉन्फरन्स ही घेत नाही. साहेब एवढा अन्याय आमच्यावरती होतो आहे तरी तुम्ही साधी एखादी प्रेस कॉन्फरन्स ही घेत नाही. आणि हल्ली तुमची ती मन की बात ही आम्हाला ऐकू येत नाही. हल्ली तुमची ती मन की बात ही आम्हाला ऐकू येत नाही. आणि म्हणून परत सांगतो की आमच्या स्वातंत्र्याची लढाई आम्हाला पुन्हा लढावी लागणार. 1947 ला इंग्रजांच्या विरोधातली होती, आता आमच्याच विरोधात लढावी लागणार. आणि आता हेही माझ्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडतील, की आता हेही माझ्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडतील, पण तुझ्या बंदुकीच्या गोळीला आता मी घाबरत नाही. तुझ्या बंदुकीच्या गोळीला आता मी घाबरत नाही. अरे तू मागून येऊन माझ्यावर हत्याराने वार करतो आणि तुझ्या बंदुकीच्या गोळीला मी इथेच बुद्धाच्या वाणीने ठार करतो. इथेच बुद्धाच्या वाणीने ठार करतो. की साहेब शेवटी लिहिता लिहिता मरेल मी पण मागे सरणार नाही. साहेब शेवटी लिहिता लिहिता मरेल मी पण मागे सरणार नाही. आणि अशा खुर्चीसाठी बाप बदलणाऱ्या औलादींना मी आपलं कधीच मानणार नाही. आपलं कधीच मानणार नाही. आपलं कधीच मानणार नाही. मनपूर्वक धन्यवाद. जय भीम. त्याचं